लाडकी बहीण योजना आणि महिला दिन निमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे मिळणार अशी मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होती। या चर्चेमध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी बजेट मांडलं तेव्हा देखील लाडक्या बहिणींना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या। त्यासोबतच लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये त्या ठिकाणी आम्ही निधीची वाढ करतोय आणि निधी हा भरीव प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी देणार असल्याचे देखील स्पष्ट केले। त्यासोबतच लाडकी बहीण योजना ही देखील पुढील वर्षभरासाठी अशाच पद्धतीने सुरू राहणार असल्याची देखील मोठी घोषणा झाली। पण या सर्वांमध्ये लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या निमित्ताने 1500 रुपये याचे वितरण आज होणार का? कारण लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, आजच त्या ठिकाणी महिला दिन असणार आहे आणि या महिला दिनाच्या निमित्ताने सर्व लाडक्या बहिणी या 1500 रुपयांच्या आशेमध्ये आहेत। खरं पाहायला गेलं तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वितरित होणार असल्याबाबतच्या चर्चा या सुरू होत्या। मग लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे? त्यासोबतच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाडक्या बहिणी राज्यातील जवळपास लाखो लाडक्या बहिणी अजूनही या नवीन ई-केवायसी बाबत प्रतीक्षेमध्ये आहेत। त्यांच्या बाबत या विधिमंडळाच्या किंवा या अधिवेशनामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे का, किंवा सरकारच्या वतीने महिला व बालविकास विभागाच्या वतीने कोणत्या हालचाली सुरू आहेत, सर्व सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने आपण देत असतो। तर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची पहिली बाब आणि ज्याचं उत्तर तुम्हाला पाहिजे तो लाडकी बहीण योजनेचा आजचा महिला दिनानिमित्त मिळणारा हप्ता वितरण होणार नाही। कारण या संदर्भातील कोणताही जी-आर आला नाही आणि या संदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये देखील कोणत्याही प्रकारची घोषणा झाली नाही। खरं पाहायला गेलं तर या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणी किंवा लाडकी बहीण योजनेबाबत कोणते ना कोणते निर्णय घेतले जातील अशी नक्कीच आशा होती। ज्यामध्ये नवीन ई-केवायसी बाबत निर्णय होईल का, नवीन ई-केवायसी साठी मुदतवाढ देऊन सरकारने 31 मार्च पर्यंत लाडक्या बहिणींना नवीन ई-केवायसी संधी द्यावी, जेणेकरून त्या महिला देखील त्यांची ई-केवायसी करून घेतील आणि या योजनेच्या निधीसाठी पात्र होतील। परंतु नवीन ई-केवायसी बाबतचा कोणताही निर्णय घेतला गेला का? तर निर्णय घेतला गेला नाही। त्यासोबत लाडक्या बहिणींना निधीमध्ये वाढ होईल का? 1500 रुपयाचे काही प्रमाणामध्ये 1700-1800 रुपये महिना होईल का? तर त्या संदर्भातील देखील कोणताही निर्णय घेतला गेला नाही। त्यासोबतच लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या निमित्ताने हप्त्याचे वितरण आम्ही करू अशी देखील आशा अनेकांना होती। त्या संदर्भात देखील कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला गेला नाही। म्हणजे लाडक्या बहिणींच्या पदरी ओव्हरऑल आपण जर बजेटमध्ये पाहिलं तर कोणतीही चांगली बातमी किंवा कोणतीही आवश्यक गोष्ट घडलीच नाही। यामध्ये मुख्यमंत्र्यांनी बोलताना अगदी काही मिनिटांमध्ये लाडकी बहीणचा विषय संपवला। त्यांनी फक्त काय गोष्टी सांगितल्या तर लाडक्या बहिणींच्या निधीमध्ये आम्ही भरीव वाढ करू। आता ही भरीव वाढ म्हणजे काय केली, किती वाढ केली, निधीमध्ये किती महिलांची संख्या आहे, किती लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, किती लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत, कोणत्याही प्रकारची अधिकृतपणे आणि योग्य माहिती त्या ठिकाणी या अधिवेशनामध्ये अजून तरी लाडकी बहीण योजनेमध्ये मिळाली नाही। या संदर्भात विरोधी पक्षातील आमदार जेव्हा बोलतात तेव्हा भास्कर जाधव यांनी सांगितले की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 87 लाख लाडक्या बहिणी या योजनेच्या लाभापासून त्या ठिकाणी वंचित आहेत। असं पाहायचं गेलं तर 87 लाख म्हणजे 2,40,00,000 आकड्यामध्ये 87 आणि 88 लाख लाडक्या बहिणींचा योजनेचे लाभ बंद झाले असेल तर जवळपास 1,60,70,00,000च लाडक्या बहिणी यापुढे या योजनेसाठी पात्र असणार का, हा देखील प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोय। आता नवीन ई-केवायसी बाबत जवळपास निर्णय घेतला जाणार नाही असे स्पष्टपणे समोर येत आहे। आणि मग जर नवीन ई-केवायसी बाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय सरकार घेणार नसेल तर त्या देखील लाखो लाडक्या बहिणी या योजनेच्या लाभापासून इथून पुढे वंचित राहतील। म्हणजेच की दिवसेंदिवस या लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्रतेचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। लाडक्या बहिणींचा निधी वाढत नाही। लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारची एक अधिकृत तारीख जाहीर होत नाही। ते देखील आशा अनेक लाडक्या बहिणींना या अधिवेशनामध्ये होती की त्या ठिकाणी कोणती तरी एक तारीख फिक्स होईल आणि त्या तारखांच्या दरम्यानच लाडकी बहीण योजनेचे वितरण होईल। आपण पाहिलं मागील वर्षी महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे आले होते। यावेळी लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी एकही हप्ता नाही। म्हणूनच मी म्हटलं की बजेटमध्ये निराशा लाडक्या बहिणींच्या पदरी मिळाली आहे। त्यांच्या म्हणजे लाडक्या बहिणींच्या मर्जीनुसार किंवा त्यांच्या आवश्यकतेनुसार कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी घोषणा या बजेटमध्ये लाडक्या बहिणींसाठी झालेली नाही। अर्थात महिला दिनाच्या निमित्ताने देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत।
फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण कधी होईल असा प्रश्न आहे. मार्च महिना संपायला आला आहे आणि खरं पाहायला गेलं तर लक्षात घ्या, बजेट हे वर्षाला असतं, म्हणजे मागील वर्षी तरतूद केलेला निधी हा सरकारला यावेळी वितरण पूर्ण करावेच लागते. म्हणून मार्च महिन्याचा हप्ता याच महिन्यामध्ये देणं सरकारला बंधनकारक असणार आहे. म्हणूनच त्या ठिकाणी बोललं जात होतं की महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे येतील आणि त्यानंतर काही दिवसांमध्येच पुन्हा एकदा मार्च महिन्याच्या हप्त्याचे देखील वितरण करून त्या ठिकाणी एका वर्षाचे संपूर्ण वितरण लाडकी बहीण योजनेचे पूर्ण होईल. परंतु अशी अद्याप कोणतीही शक्यता नाही. म्हणजे आज तरी पैसे मिळणार नाहीत. महिला दिन लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा येणार आहे आणि उद्या परवा देखील याचे वितरण लगेच होण्याची शक्यता नाही. कारण लक्षात घ्या, अजून जी आर आला नाही. आम्ही आधी सांगितलं होतं की जर महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे असतील तर 5 किंवा 6 मार्च रोजी जी आर आलाच पाहिजे. आणि जी आर कोणता येतो तर जी आर नुसार त्या ठिकाणी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडे लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी ठराविक निधी दिला जातो. तो निधी संदर्भातील जी आर यायला हवा होता, परंतु तो जी आर अद्याप देखील आलेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या पदरी येणाऱ्या किंवा आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने देखील मोठ्या प्रमाणामध्ये निराशाच आलेली आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या निमित्ताने पैसे मिळायला हवे होते का? नक्की कमेंट करून सांगा. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करून आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमचे प्रश्न कमेंटमध्ये हक्काने विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.